नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी अगदी छान अशी नवीन आपल्या नेहमीच्या कणकेपासून अगदी झटपट पद्धतीने मुलांसाठी किंवा आपल्याला नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर 5 मिनिटाच्या आत तयार होणारे अगदी नवीन पराठ्यांची रेसिपी घेऊन आली. चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात. हे आपलं नेहमीचं पोळींचं आपण अगदी थोडंसं मीठ टाकून कणिक मळलेलं असतं तेच कणिक मी घेतले. त्यानंतर त्याच्यातला आपण अगदी छोटासा गोळा घेऊन नेहमीची पोळीसाठी आता याची अगदी बारीक अशी पोळीही लाटून घेणार. अशा पद्धतीने आपण पोळीही लाटून घ्यायची. त्यानंतर ह्या पोळीला तेल, बटर किंवा तूप आपल्या आवडीनुसार आपण ब्रशच्या सहाय्याने याला व्यवस्थित लावून घ्यायचं. जर आपल्याकडे ब्रश नसेल तर चमच्याच्या सहाय्याने आपण संपूर्ण पोळीला अगदी छान तेल, तूप जे आपल्याला लावायचं असेल ते लावून लगेच बारीक चिरून घेतलेला अगदी भरपूर असा लसूण, अगदी छान चविष्ट चटपटीत अशी ही पराठ्याची रेसिपी खास मी तुमच्याकरिता घेऊन आली. नक्की तुम्ही करून बघाल. मुलं अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. त्यानंतर तिथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स, त्याच्यामुळे खूप छान अशी आपल्या पराठ्याला चव येणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण अगदी थोडंसं पीठ हे भरभरून घ्यायचं. त्यामुळे आपली पोळीही आपला पराठा अगदी छान असा तयार होतो. लय लाटण्याच्या सहाय्याने हलक्या हाताने आपण त्याला लाटून घेतले. त्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याला फोल्ड हे तयार करून घ्यायचं. फोल्ड केल्यानंतर हलक्या हाताने त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्या, जेणेकरून एकमेकांना ते व्यवस्थित चिपकून आपण ज्यावेळेस लाटू त्यावेळेस पराठा हा मोकळा होणार नाही. पुन्हा त्याला आपण तेल लावून घेतले, चिली फ्लेक्स आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आणि जर आपल्याला जास्ती लसूण हवा असेल तर ह्या स्टेपला पण आपण लसूण घातला तरी काही हरकत नाही. लगेच आपण त्याला फोल्ड करून त्रिकोणी आकार आता तयार करून घेतले. अशा पद्धतीने त्रिकोणी आकार तयार करून झाल्यानंतर अगदी थोडंसं पीठ लावून अगदी बारीक अशी याची पराठा हा लाटून घेणार. जसं आपण नेहमी पोळीही लाटून घेत असतो अगदी बारीक, तशीच याची पोळीही लाटून घ्यायची. अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे. जर हा पराठा तुम्ही चहासोबत खाल तर अप्रतिम असा लागतो. जर आपल्याला मुलांना टिफिनसाठी द्यायचा असेल तर अगदी छान असा पौष्टिक हा पराठा आहे. नक्की तुम्ही देऊन बघा. याला आपण दह्यासोबत, सॉससोबत, आपल्याला हवं त्यासोबत आपण याला अगदी आवडून चटणीसोबत खाऊ शकतो. लगेच पराठा आपला लाटून झाला. साईडला गॅसवरती मी तवा हा गरम करून घेतला आहे. तव्याला देखील आवडीनुसार बटर, तेल, तूप लावून त्याला आपण छान खमंग होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मंद गॅसवरती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा आपण आता भाजून घेणार आहोत. दुसऱ्या साईडने देखील आपण तेल लावून हा पराठा आता भाजून घेऊया. अशाच पद्धतीने मंद गॅसवरती मी छान खमंग असा पराठा हा आपण तेल लावून भाजून घेणार आहोत. जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर बटर लावून अप्रतिम असं लागतं. जर आपण बटर लावून पराठा केला तर अजिबात आपण त्याच्यासोबत चटणी, दही वगैरे काहीच खाण्याची गरज नाही. एवढा अप्रतिम असा आपला पराठा हा तयार. अशाच पद्धतीने आपण पराठे हे तयार करून घ्यायचं. बघू शकाल अप्रतिम असा आपला लसूणी पराठा हा तयार झाला आहे. अगदी छान चवीला अप्रतिम असा तो लागतो. लगेच त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी हलकासा गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान परफेक्ट असा आपला हा एक प्रकार लसूणी पराठाचा तयार झाला आहे. नक्की करून बघा. सगळेजण अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. लगेच आता आपण दुसरा पराठा हा तयार करून घेणार. दुसऱ्या पराठ्यासाठी मी एका भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेला टमाटा, याच्यामध्ये आवडीनुसार आपण व्हेजिटेबल्स भाज्या ह्या घालून घेऊ शकतो. गाजर, स्वीटकॉर्न वगैरे बारीक किसून घेतलेलं गाजर मी इथे घातलं आहे. त्यामध्ये छान चटपटीत मुलांना चव येण्यासाठी चिली फ्लेक्स, 1 चमचा आपला नेहमीचा टोमॅटो सॉस, लगेच अगदी थोडंसं त्यामध्ये मी मेयोनीज घातले. त्यामुळे खूप छान अशी चटपटीत चव आपल्या पराठ्याला येईल. जसं आपण नेहमी पिझ्झा करून खात असतो अगदी तसाच या चवीला हा पराठा लागतो. त्यानंतर मध्यम आकाराचा आपण गोळा घेऊन याची बारीक अशी पोळीही लाटून घेणार आहोत. नेहमी आपण पोळीही तयार करून घेतो तशीच याची देखील आता आपण पोळीही तयार करून घेऊ. अशा पद्धतीने मी अगदी बारीक अशी याची पोळीही लाटून घेतली. मध्यम आकाराची पोळी आपण तयार करून घेतलेली. लगेच ह्या पोळीमध्ये मध्यम भागी आता हा संपूर्ण जो मसाला आपण तयार करून घेतला आहे तो संपूर्ण मसाला यामध्ये आता टाकून घेणार. जे सारण संपूर्ण तयार करून घेतलेलं ते व्यवस्थित आपण ह्यामध्ये टाकल्यानंतर याला छान स्क्वेअर आकाराने आता आपण व्यवस्थित
सेट करून घेऊया। अशा पद्धतीने स्क्वेअर आकाराने आपण आता याला पॉकेट आकाराचा आपण पिझ्झा म्हणू शकतो किंवा आपण पराठा हा बनवून घेणार आहोत। तर व्यवस्थित मी याला सेट करून घेतलं आहे। आवडीनुसार डायरेक्ट आपण पुरणपोळीसारखंही लाटून घेतलं तरी काही हरकत नाही, सारण भरून घेतलं आणि गोल आकाराने लाटून घेतला हा पराठा तरी काही हरकत नाही। पण मुलांना जरा आपण वेगळ्या पद्धतीने त्यांना प्रेझेंट करून दिलं तर ते खूप आवडीने खातात। व्यवस्थित आता माझं सेट झालं आहे। त्यानंतर लेस यावरती आपण आता स्लाइस चीज हे घालणार आहोत। जर आपल्याकडे हे नसेल डायरेक्ट किसून घातलं तरी काही हरकत नाही आणि स्किप केलं तरी काही हरकत नाही। लय सगळ्यात आधी मी एक फोल्ड तयार केला, लय दुसरा त्यावरनं टाकला, लय दुसरा आपण अशा पद्धतीने संपूर्ण फोल्ड हे व्यवस्थित करून अशा स्क्वेअर आकार तयार करून घेऊया। तर आपल्या अगदी परफेक्ट असं आपण सारण भरून आपला आता हा गोळा तयार झाला आहे। त्यानंतर याच्यावरती आता अगदी थोडंसं पीठ लावून आपण याला हलकंसं लाटून घेणार आहोत, जेणेकरून आपले एकसारखा पराठा हा ज्यावेळेस आता आपण भाजून घेणार आहोत त्यावेळेस तो व्यवस्थित भाजून होईल। तर हलक्या हाताने मी जेवढं शक्य तेवढं बारीक याला करून घेतलं आहे आणि डायरेक्ट तसंही लाटलं किंवा डायरेक्ट तळूनही घेतलं तरी अप्रतिम असा हा पराठा आपला तयार होतो। तर आपला अगदी छान असा पराठा हा लाटून झालेला आहे। साईडला गॅसवरती आपला तवा हा गरमच आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपण तेल लावून किंवा बटर लावून आवडीनुसार लावून याला आता शेकून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण आता मंद गॅसवरती याला शिजून घ्या, भाजून घ्या, त्यामुळे खूप छान असा आपला परफेक्ट हेल्दी असा पिझ्झा हा तयार होईल। जर मुलांना तुम्ही नक्की हा पिझ्झा पराठा करून खाऊ घाला ते नेहमी अगदी आवडून खातील आणि आपण त्यांना अगदी सहज काही मिनटातच तयार करून घेऊ शकतो। अगदी छान मी असा खरपूस होईपर्यंत याला दोघी साईडने तेल लावून भाजून घेतलं आहे। अगदी परफेक्ट असा आपला पॉकेट पिझ्झा किंवा पॉकेट पराठा हा तयार झाला आहे। त्याला एका प्लेटमध्ये काढून हलकंसं गार झाल्यावरती तुम्ही बघू शकाल चीज देखील आपलं अगदी छान मेल्ट झालं आहे आणि आजकाल मुलांना चीज हे फार आवडायला लागलं आहे। असं थोडंसं चटपटीत आपण काहीतरी करून दिलं तर अगदी आपलं त्या डब्यासोबत दिला तर डब्यात पूर्णपणे ते फिनिश करून येतं। अगदी परफेक्ट असा आपला पराठा हा तयार झाला आहे। लगेच आता आपण दुसरा पराठा हा तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी आधीच पोळी ही लाटून घेतली। बराच मोठा आपला व्हिडिओ तयार होतो आणि त्यामुळेच मी आधी पोळी ही लाटून घेतली। आपल्या नेहमीप्रमाणे फक्त पीठ लावून आपण पोळी ही लाटून घेतली। त्यानंतर पोळी लाटल्यानंतर याच्यामध्ये आपण त्रिकोणी आकाराने बारीक किसून घेतलेलं गाजर हे सेट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक किसून घेतलं आहे, त्यामुळे ज्यावेळेस आपण पराठा हा लाटून घेऊ तो अगदी छान असा लाटला जातो। जाडसर घेतलं तर आपला पराठा फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे लगेच आपण याला अगदी बारीक असं किसून घेतलं आहे। मी बीट देखील अगदी बारीक असं किसून घेतलं आहे। अगदी हेल्दी असा आपला पराठा हा तयार होणार आहे। ले साईडला कांदे, यावरती आपण साईडला टोमॅटो देखील घालून घेऊ शकतो, स्वीट कॉर्न आवडीनुसार आपण इथे ज्या ज्या आपल्याला भाज्या घालायच्या त्या आपण घालून घेऊ शकतो। ते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आता जो शेवटचा त्रिकोण उरला आहे तिथं आपण लगेच तेल लावून घेऊया। तेल लावून झाल्यानंतर इथे संपूर्ण भाजींवरती आणि उरलेल्या भागावरती देखील आपण चिली फ्लेक्स हे टाकून घेणार आहे। वरून थोडासा चाट मसाला, मीठ आवडीनुसार आपण याला आवडीनुसार आपण थोडासा बदल करून घेऊ शकतो। लय मी इथं मिक्स हर्बल टाकलं आहे, त्यानंतर लय अगदी थोडंसं मीठ, चाट मसाला मी तुम्हाला म्हटलं तसं आपण थोडासा बदल करून अगदी वेगवेगळं थोडंसं आपण त्यावरती वेगवेगळे मसाले देखील घालून घेऊ शकतो। चटणी, गरम मसाला, त्यानंतर लयच मी अर्ध्या भागापर्यंत कट करून घेतले। पिझ्झा कटरने सुरीने कट करून घेतलं तरी काही हरकत नाही आणि आपण हळूवार अशा पद्धतीने फोल्ड तरत जायचं आणि त्या आजूबाजूचा जो काही भाग असतो आपलं साईड असतात ते व्यवस्थित बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घ्या, जेणेकरून आपलं जे काही मसाला भरला आहे, सारण भरलं आहे ते अजिबात आजूबाजूने निघता कामा नये। तर मी याला व्यवस्थित पॅक करून घेतलं आहे। हलक्या हाताने व्यवस्थित त्याला पॅक करून घ्या, लगेचच ते चिपकतं। अजिबात आपल्याला पाणी वगैरे लावण्याची काही गरज नाही। लय थोडंसं पीठ लावून आपण आता त्याला त्रिकोणी आकाराने लाटून घेणार आहोत। जर आपल्याला त्रिकोण आकार नसेल तर गोल आकाराने लाटून घेतला हा पराठा तरी काही हरकत नाही। तर अगदी परफेक्ट असा आपला त्रिकोणी आकाराचा व्हेजिटेबल पराठा हा तयार झाला आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचे पराठे देखील लाटून घेणार आहोत। लगेच साईडला गॅसवरती आपला तवा हा गरमच आहे, याला देखील आपल्या आवडीनुसार आपण तेल तूप लावून भाजून घेऊया।
याला देखील आपण मंद गॅसवरती भाजून घेऊ। मंद गॅसवरती संपूर्ण पराठे आपण याच्यासाठी भाजून घेतोय ते थोडे जाड असतात आणि आतपर्यंत ते छान मंद गॅसवरती संपूर्ण पराठे आपले एकसारखे भाजून होतील। अजिबात ज्यावेळेस आपण खाऊ त्यावेळेस ते कच्चट लागणार नाही आणि चवीला अप्रतिम असे आपले पराठे हे तयार होतील। याला देखील मी दोघी साईडने अगदी भरपूर असं तेल लावून छान खमंग होईपर्यंत आता भाजून घेतला आहे। अगदी परफेक्ट असा आपला व्हेजिटेबल पराठा हा तयार झाला आहे आणि थोडा गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान भरपूर असे लेअरवाला आपला परफेक्ट पराठा हा तयार आहे। चला आता आपण अगदी शेवटचा एक पराठ्याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे आणि त्याला आता आपण छोटीशी पुरी अशी पारी म्हणू शकतो आपण त्याला तयार करून घेतली आणि त्यानंतर साईडला बारीक चिरून घेतलेली मी मेथी घेतली आणि त्यामध्ये आवडीनुसार आपण गरम मसाले, लाल तिखट, आपल्याला आणखी काही वेगवेगळे मसाले घालायचे असतील ते लगेच चवीनुसार मी त्यात मीठ घातले आणि बारीक चिरून घेतलेला कांदा। मी फक्त इथे कांदा, मीठ आणि लाल तिखट आणि मेथीचाच वापर केला। अगदी सिंपल असा पराठा बनवते, अगदी झटपट असा होणारा, अगदी छान असा चविष्ट आणि पौष्टिक असा हा पराठा तयार होणार आहे। त्यानंतर लगेच आपण जी काही भाजीचा मसाला तयार करून घेतला तो मध्यभागी सारण भरून घेतले आणि लगेच आपण पिठाची अशी कणकेची अशी व्यवस्थित घडी करून आपण त्याला व्यवस्थित सेट करून गोळा हा व्यवस्थित बंद करून घ्यायचा। जास्तीचं पीठ आपण काढून घेतले, लगेच अगदी थोडंसं पीठ लावून बारीक असा पराठा आपण याचा लाटून घेणार आहोत। जेवढं शक्य आपल्याला बारीक तेवढं आपण याला बारीक लाटून घेऊ शकतो। अजिबात आपल्याला सारण वगैरे बाहेर निघायची भीती नसते। अगदी परफेक्ट असा आपला पराठा हा तयार झाला आहे। मी नेहमीची आपली गव्हाची कणिक वापरते, अजिबात त्याच्यामध्ये मैदा वगैरे वापरण्याची गरज नाही। खूपच तुम्हाला खरपूस हवा असेल तर थोडासा मैदा घालून आपण कणिक मळून घेतले तर काही हरकत नाही। तर पराठा आपला लाटून झाला आहे। त्यानंतर लगेच साईडला गॅसवरती तवा गरम करून लगेच अगदी भरपूर असं तेलामध्ये आपण याला आता भाजून घेणार आहोत। तेल मी याच्यासाठी भाजून घेते तर अगदी छान असा तो खरपूस भाजून होईल आणि अगदी छान चविष्ट असा आपला पराठा तयार होणार आहे। जर आपल्याला जास्ती तेल आवडत नसेल तर कमी प्रमाणात लावून भाजून घेतला तरी काही हरकत नाही। अगदी साधे सोपे पद्धतीचे आज मी तुमच्याकरिता अगदी छान चटपटीतपणे तसे ते पौष्टिक देखील आहे आणि चविष्ट असे 4 मी पराठ्यांची रेसिपी घेऊन आली। जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। याला देखील आपण अगदी छान खमंग होईपर्यंत, खरपूस होईपर्यंत हा पराठा आपण अगदी भरपूर असं तेल लावून भाजून घेतले। जर आपल्याला मुलांनी फरमाईश केले तर आपण अगदी सहज त्यांना 2 ते 3 मिनिटात पराठे आपण तयार करून घेऊ शकतो। इतके सोपे, साधे आणि कमी साहित्यात होणारे पौष्टिक असे पराठे आपले तयार आहे। तर अगदी छान असा आपला मेथीचा पराठा देखील तयार आहे।